छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दावरवाडी नानेगाव फाटा परिसरात एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे। प्रमाकर दशरथ एडके यांच्या शेतामध्ये महालक्ष्मी देवी मंदिर बांधकाम सुरू असताना झाडाच्या मुळाखाली प्राचीन काळातील शिवकालीन आदिशक्ती महाकाली देवीची स्वयंभू मूर्ती प्रकट झाल्याचा दावा करण्यात आला आहे। ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। स्वयंभू महाकाली देवीच्या दर्शनासाठी नागरिक आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। मंदिर सेवक आणि स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही मूर्ती अत्यंत प्राचीन असून यामुळे परिसरातील श्रद्धाळूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात सुरू आहे। काय सांगणार सर? खूप आश्चर्यकारक घटना घडली। खूप भारी वाटायला लागले। गावामध्ये एक आनंद उत्साह निर्माण झालेला आहे। भाविक भक्तांची खूप गर्दी आहे। येथे प्रथमच आहात की यापूर्वी दर्शनासाठी कधी आले होते? नाही, हे प्रथमच आलेलं आहे। खूप आनंद होत आहे। देवीचे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव जाणवला? साक्षात देवीचं रूप पाहणं हेच आश्चर्यकारक वाटते। खूप प्रभावशाली वाटते। या ठिकाणी आल्याबद्दल भाविकांमध्ये मोठी श्रद्धा निर्माण होते, त्याचबद्दल तुम्हाला काय म्हणते? जसं मी येतो तर मला इथं देवीमध्ये दररोज चमत्कार दिसतात। म्हणजे दररोज तिचे रूप असे बदललेले दिसतात मला ते। अच्छा, मंदिर उभारण्यामुळे परिसरात विकासाचा कितपत मदत होईल असे वाटते? आता भरपूर आता जेवढे भाविक आहेत ते भाविकांची खूप मदत होईल असं वाटतंय। स्वयंप्रभूची मूर्ती प्रगट होणे ही घटना तुम्हाला कशी पाहता, कशा प्रकारे पाहता तुम्ही? ते एक आता पाहण्याचा उद्देश म्हणजे आता ती एक आमच्यासाठी एक आश्चर्यजनक गोष्ट आहे। येथे येणाऱ्या भाविकांसाठी आणखी कोणत्या सुविधा असाव्यात असे तुम्हाला वाटतं? आता इथं येणाऱ्या भाविकांसाठी इथं राहण्याची सोय, खाणं पिणं, अन्नदान क्षेत्र असा आपला पहिला उद्देश म्हणजे अन्नदान क्षेत्र आपल्याला चालू करायचं होतं। ही सुविधा उपलब्ध व्हावी हीच आपल्याला प्रशासनाला विनंती आहे। तुमच्या कुटुंबियासह व गावकऱ्यासह तुम्ही या ठिकाणी काय चर्चा केली आहे का याबाबत? हो, याबद्दल चर्चा केलेली आहे। कारण या अगोदर सुद्धा 2-3 जागेवर मूर्ती निघलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी प्रथमच महाकालीची मूर्ती, ती बी सहस्त्रभुजाच्या, ज्याच्या 6 भुजा आहेत असं। त्याच्यामुळे चर्चेचा विषय तर झालेला नक्की। ही मूर्ती कधी सापडली? ही तरी पण मूर्ती आज 8 दिवस झालेले, गेल्या मंगळवारी सापडलेली मूर्ती। जाता जाता काय संदेश देणार तुम्ही आता गावकऱ्याला आणि भाविकांना? मी खोडेगाववरून आलो। खोडेगाव कचनेर पासून कोणत्या गाव? खोडेगाव कचनेर, छत्रपती संभाजीनगर पाशी येते, 35 किलोमीटर अंतरावर। मला वाटलं हे काहीतरी फेक न्यूज आहे असं तसं, पण मी आज साक्षात येऊन बघितलं। आज मी स्पेशल खोडेगावहून इथं दर्शनासाठी आलो। खरंच निघली का नेमकी बघण्यासाठी मला खूप आनंद झाला। लोकांनी बी प्रतिसाद द्यायला पाहिजे, लोकांनी मदत करायला पाहिजे, लोकांनी येऊन एकदा बघायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे आपले विलास बाप्पू भुमरे साहेब येणार उद्या, ते आले तर त्यांच्यासाठी भरपूर लोकांनी यायला पाहिजे। आणि इथं देवीची म्हणजे कालिका मातेची मूर्ती निघणं म्हणजे लई भाग्य आहे दादांचं। काय सांगणार सर तुम्ही याबाबत? छान, एकदम आनंद झाला। कारण साक्षात पंचकृषीमध्ये एक चमत्कारच आहे आणि या चमत्काराच्या रूपामध्ये सगळ्या देवीनी एक रूप दिलं, आपलं एक दर्शन दिलेलं आहे आणि सगळ्या भाविक भक्तांनी दर्शन घ्यावं आणि सेवा आपल्या आपल्या परीने करीत राहावं। आपण इथं नागरिकाच्या प्रतिक्रिया घेतल्या। प्रवीण खरात, छत्रपती संभाजीनगर न्यूज।
नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24/7. आपण आलेलो आहोत नाणेगाव येथे एकनाथ येडके यांच्या शेतामध्ये मंदिराचं बांधकाम चालू असताना लखाबाईचं मंदिर बांधणार होते, पण तिथं त्यांच्या शेतामध्ये आपल्याला महाकालीची मूर्ती सापडली आहे. तरी जाणून घेऊया त्यांच्याकडून, महाराजाकडून प्रतिक्रिया. काय काय सांगाल महाराज? आपल्या शेतात